कोल्हापुरात होणाऱ्या किंवा साजरा होणाऱ्या शाही दसरा सोहळ्यावरनं दोन्ही शिवसेनेमध्ये नवा वाद उफाळून आलाय। राज्य सरकारनं दसरा सोहळ्याला राज्य महोत्सवाचा दर्जा दिलाय, मात्र निधी दिला नसल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेनं केलाय। तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोट्यवधी रुपयांच्या निधीतनं हा दसरा महोत्सव होत होता। आता मात्र राजश्री शाहू महाराजांना कमी लेखण्याचा प्रयत्न कोणी करतंय का, असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं उपस्थित केलाय। दरम्यान पैशापेक्षा भावना महत्त्वाच्या आहेत असं म्हणत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी पलटवार केला। यावरून चांगलाच वाद चिघळण्याची शक्यता आहे। याच संदर्भातल्या माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्या सोबत जोडले गेलेत। ज्ञानेश्वर, शाही दसरा साजरा करण्यावरनं नेमकी काय मतं आहेत दोन्ही शिवसेनेतली? श्वेता, आपल्याला माहीतच आहे की म्हैसूर नंतर कोल्हापूरचा शाही दसरा सोहळा हे अत्यंत महत्त्वाचा असतो आणि आता काही कालावधीतच तो संपन्न होणार आहे। राज्य सरकारनं त्याला राज्य महोत्सवाचा दर्जा दिलेला आहे, मात्र अद्याप या दसरा सोहळ्यासाठी किंवा महोत्सवासाठी सरकारनं निधीची तरतूद केली नसल्याचा आरोप आहे तो उभाटा सेनेकडून होते आणि त्यामुळे दोन्ही शिवसेना आहे ते कोल्हापूरमध्ये आमने-सामने आल्याचं पाहायला मिळते। आपल्याला माहीतच आहे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी या महोत्सवासाठी 2 कोटीचा भरीव असा निधी दिला होता, मात्र आताचं सरकार आहे ते या दसरा सोहळ्यासाठी महोत्सवासाठी निधी देत नसल्याचा आरोप आहे तो उभाटा सेनेने केला आहे। शाहू महाराज यांना कमी लेखण्याचा कोण प्रयत्न करते का, अशा पद्धतीचा आरोप आहे तो सुद्धा आहे तो उभाटा सेनेकडून करण्यात येतो। त्यामुळे दोन्ही शिवसेना आहे ते कोल्हापूरमध्ये चांगल्याच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते, कारण कोल्हापूरचं पालकमंत्रीपद आहे ते शिंदे सेनेकडे आहे। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर हे या सगळ्या दसरा महोत्सव नियोजन समितीचे सगळे कामकाज आहे ते पाहत आहेत, मात्र त्यांच्याकडून या निधीची तरतूद होत नाही, सरकारसुद्धा निधी देत नाही, अशा पद्धतीचा आरोप आहे तो केला जाते। तर काल जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी या संदर्भातला आरोप केल्यानंतर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा त्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे। निधीचा विषय आमच्यासाठी गौण आहे, दसरा महोत्सव हा शाही थाटातच होईल, आम्ही त्याच्यासाठी फंड उपलब्ध करू, अशा पद्धतीचा विश्वास आहे त्यांनी व्यक्त केलेला आहे। मात्र एकूणच पाहायला गेलं तर या विषयावरून कोल्हापूरचं राजकारण चांगलंच पेटताना आपल्याला पाहायला मिळते, कारण हा जो दसरा सोहळा आहे हा दसरा सोहळा शाही स्वरूपात आहे तो साजरा होते। कर्वेचं संस्थान पूर्णपणे या शाही सोहळ्यासाठी उपस्थित असतं आणि 8 दिवस आहेत ते विविध प्रकारचे कार्यक्रम आहेत या सोहळ्यानिमित्त होत असतात, मात्र यावर्षी निधीच्या कमतरतेअभावी आहे तो या सोहळ्यावरती टीका होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे राज्य सरकार आता या संदर्भातली निधीची उपलब्धता करून देते का हे सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बिलकुल ज्ञानेश्वर, या माहितीसाठी धन्यवाद आणि या संदर्भात आपल्याकडे आलेल्या काही प्रतिक्रिया देखील ऐकूयात। काही देणं घेणं नाही, देवाभाऊंच्या ॲडसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये 50 कोटी 100 कोटी रुपये उडवले जातात, पण 2 कोटी रुपये राजश्री शाहू महाराजांच्या दसरा महोत्सवाला ही देत नाहीत। याचा अर्थ कोल्हापूरच्या बाबतीत नेहमी दुजाभाव करत आलेले आहेत। कोल्हापूरला नेहमी सावत्र भावाची भूमिका यांनी दिलेली आहे, आम्ही त्यांचा निषेध करतो। सगळेजण ह्या ऐतिहासिक दसऱ्याला अजून चांगल्या पद्धतीनं जगासमोर आणणं आणि या सगळा आपला अभिमान स्वाभिमान जो आहे तो अजून चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जाणं यासाठी करणार आहोत। त्यामुळे मी मगाशी म्हटलं आपल्याला की पैसे हा विषय फार महत्त्वाचा नाही, ते आम्ही उपलब्ध करू, त्याच्यासाठी फार मोठी तरतूद करण्यासाठी फार अडचणी येत असं मला वाटत नाही, ते आम्ही निश्चितपणाने करू। पण हे जे काम आहे हे जगासमोर जाणं, राजर्षी शाहू महाराजांचं वेगळं आगळं वेगळं असणारं महत्त्व जेवढं जगासमोर आपण नेले तेवढंच कोल्हापूरचा शाही दसरा सुद्धा या संपूर्ण जगासमोर नेण्यासाठी हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे।